नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन प्रकल्पांतर्गत होणाऱ्या अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी सौ वनिता संदेश टाकळकर, रयत शिक्षण संस्थेच्या पिंपरी वाघिरे येथील नवमहाराष्ट्र ज्युनियर कॉलेज पिंपरी या शाखेमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचं अध्यापन करत आहे. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या अंतर्गत अग्रक भाग, अर्थ आणि वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अग्रक भाग अभ्यासण्या अगोदर आपण या पूर्वीच्या विषयातील प्रकरणाची थोडक्यात उजळणी घेऊया. यापूर्वी तुम्ही वित्त म्हणजे काय आणि वित्त नियोजनाचे व्यवसायातील महत्त्व अभ्यासलेले होते. व्यवसायामध्ये वित्त हे सर्व कार्य यशस्वीपणे पार पाडणारी गुरुकिल्ली आहे असं आपल्याला म्हणता येईल. हे संबोधत असताना आपणाला प्रत्येक टप्प्यावर व्यवसायाला निधीची आवश्यकता असते. निधी म्हणजे पैसा. या पैशाला अर्थव्यवस्थेमध्ये अर्थ असं संबोधलेलं आहे. तर व्यावसायिक भाषेमध्ये किंवा अकाउंटिंग लँग्वेजमध्ये त्याला फायनान्स किंवा वित्त असं देखील संबोधण्यात आलेलं पाहायला मिळतं. कोणत्याही व्यावसायिक स्वरूपाची कार्य करत असताना या अर्थाची गरज खूप महत्त्वपूर्ण असते आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की वित्त हा व्यवसायाचा आत्मा आहे. किंवा ज्याप्रमाणे घड्याळ हे स्प्रिंगशिवाय कार्य करू शकत नाही, त्याप्रमाणे व्यवसायसुद्धा वित्ताशिवाय कार्य करू शकत नाही. अशा प्रकारच्या या वित्त उभारणीमध्ये ज्या विविध मार्गांचा अभ्यास करावयाचा असतो ते मार्ग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला मार्ग म्हणजे मालकीचे भांडवल होय. या मालकीच्या भांडवलामध्ये आपण 2 प्रकार अभ्यासणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे भाग होय आणि दुसरा म्हणजे प्रतिधारण नफा. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे कर्जाऊ स्वरूपाचे भांडवल. कर्जाऊ भांडवलामध्ये पुढे आपण कर्जरोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेवपावत्या, अमेरिकन ठेवपावत्या, बँकांचे वित्त संस्थांची कर्ज, व्यापारी कर्ज या सर्व मुद्द्यांचा अभ्यास पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत. मालकीच्या भांडवलामध्ये असणाऱ्या भागांच्या 2 प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे समहक्क भाग, जे या अगोदरच्या लेक्चरला तुम्ही अभ्यासलेले आहेत, आणि दुसरा आहे तो म्हणजे अग्रहक्क भाग. भागांची विक्री हा व्यवसायाच्या बहिर्गत स्रोतापैकी एक मानला जातो. कारण जेव्हा कंपनी भागांची विक्री करते तेव्हा समाज या भागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करतो आणि व्यवसायाला भांडवल उभे करून देतो, आणि म्हणूनच भागांची विक्री हा मालकीच्या भांडवलातील बहिर्गत स्रोत किंवा बाह्य स्रोत असं संबोधण्यात आलेला आहे. दुसरा आहे तो म्हणजे प्रतिधारण नफा. प्रतिधारण नफ्याला भांडवलाची पुनर्गुंतवणूक, नफ्याची पुनर्गुंतवणूक असं संबोधण्यात आलेलं आहे. व्यवसायातील होणारा जो नफा आहे हा नफा राखीव निधी स्वरूपात बाजूला ठेवला जातो आणि नंतर बोनस भागांच्या स्वरूपात तो समहक्क भागांना वाटून दिला जातो. ज्यावेळेस समहक्क भागधारकांना हा नफा बोनस भाग स्वरूपात वाटला जातो त्यावेळेस त्याला नफ्याचे भांडवलीकरण असं म्हटलेलं आहे. हे भांडवल स्वरूपातील हा नफा जेव्हा व्यवसायात वापरला जातो तेव्हा त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असं देखील म्हटलेलं आहे. आणि वर्षानुवर्ष हा राखीव निधी साठवून ठेवला जात असल्यामुळे
त्याला संचयी मिळकत असे सुद्धा म्हटले गेलेले आहे. एकूण काय तर व्यवसायात असणाऱ्या अंतर्गत कार्याच्या द्वारे होणारा नफा पुन्हा व्यवसायात आणला जातो, म्हणून ह्या भांडवल उभारणीच्या मार्गाला अंतर्गत स्रोत असं संबोधण्यात आलेलं आहे. या संदर्भातील अभ्याससुद्धा आपण पुढे करणार आहोत. आपण भाग म्हणजे काय हे यापूर्वी अभ्यासलेलं आहे. भाग म्हणजे काय तर भाग म्हणजे भाग भांडवलातील अल्पसा हिस्सा म्हणजे भाग होय, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. या भागांचे 2 प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजे अग्रहक्क भाग होय. समहक्क भाग म्हणजे काय तर समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. म्हणजेच काय तर समहक्क भागांना अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर लाभांश दिला जातो. तर कंपनी विसर्जनाच्या वेळी देखील समहक्क भागधारकांना अग्रहक्क भागधारकांनंतर भांडवलाची परतफेड ही मिळत असते. म्हणजेच या ठिकाणी आपण व्याख्येमध्ये जे नमूद केलेलं आहे अग्रहक्क भाग, हे अग्रहक्क भाग म्हणजे काय हे अभ्यासण्याची वेळ आपल्याला या ठिकाणी आहे. समहक्क भाग आणि त्याची वैशिष्ट्य, त्याचे प्रकार आपण यापूर्वीच्या लेक्चरला स्पष्टीकरणा स्वरूपात पाहिलेले आहेत. अग्रहक्क भाग म्हणजे काय तर लाभांश देतेवेळी आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीबाबत ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो त्या भागांना आपण अग्रहक्क भाग असे म्हणतो. थोडक्यात लाभांश देतेवेळी अग्रक्रम मिळणाऱ्या आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी समहक्क भागधारकांपूर्वी भांडवल परतफेड मिळणाऱ्या भागांना आपण अग्रहक्क भाग असे संबोधतो. हे अग्रहक्क भाग देखील समहक्क भागांप्रमाणे मालकीचे भांडवल म्हणून संबोधण्यात येते, परंतु समहक्क भागधारकांना आपण कंपनीचे मालक संबोधतो. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे मालक असत नाहीत, ते सहमालक असतात, को-ओनर्स असतात. या ठिकाणी आपणाला एक गोष्ट महत्त्वपूर्ण पाहता येईल, ती म्हणजे समहक्क भागधारक हे मालक असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापनात आणि नियंत्रणामध्ये सहभाग असतो. अशा प्रकारचा सहभाग अग्रहक्क भागधारक घेत नाहीत आणि म्हणूनच अग्रहक्क भागांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, वेगवेगळ्या प्रकारचे हक्क हे विशेष स्वरूपात देण्यात आलेले आहेत. जे महत्त्वपूर्ण 2 हक्क आपण व्याख्येमध्ये अभ्यासलेले आहेत, त्यापैकी काही वैशिष्ट्य आपण पुढील पॉईंटला अभ्यासणार आहोत. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्य ही पुढील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे लाभांशासाठी अग्रक्रम. अग्रहक्क भागांवर वार्षिक निव्वळ नफ्याचा काही भाग हा लाभांश म्हणून दिला जातो. हा लाभांश समहक्क भागधारकांना लाभांश मिळण्यापूर्वी मिळण्याचा अधिकार अग्रहक्क भागधारकांना असतो. नफ्यातून भागधारकांना दिला जाणारा उत्पन्नरूपी परतावा म्हणजे लाभांश होय आणि हा लाभांश सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला लाभांशासाठी अग्रक्रम हे पहिले वैशिष्ट्य पाहायला मिळते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी समाप्तीच्या वेळी ज्यावेळेस कंपनी भांडवलाची परतफेड करते त्यावेळेस ही परतफेड सर्वप्रथम मिळण्याचा अधिकार अग्रहक्क भागांना असतो. समहक्क भागांपूर्वी ही भांडवल परतफेड अग्रहक्क भागधारकांना दिली जाते. म्हणजेच काय तर जेव्हा कंपनी विसर्जन होते तेव्हा कंपनी विसर्जन झाल्यानंतर कंपनीची समाप्ती करत असताना सरकारी कर्ज
हे परतफेड केल्यानंतर, तिराईतांची देणी दिल्यानंतर, कर्मचाऱ्यांचे वेतन डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जे राहिलेला रक्कम आहे, ही राहिलेली रक्कम सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना दिली जाते आणि सर्वात शेवटी समहक्क भागधारकांना ती वाटून दिली जाते. अशा प्रकारे अग्रहक्क भागधारकांना भांडवल गुंतवणुकीमध्ये समहक्क भागांपूर्वी रक्कम मिळण्यासाठी संरक्षण मिळते आणि म्हणून भांडवल परतफेडीमध्ये असणारा हा अग्रक्रम अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीबाबत त्यांना संरक्षण निर्माण करून देतो. तिसरा आहे तो म्हणजे निश्चित परतावा. अग्रहक्क भागधारकांना पूर्वनिश्चित दराने लाभांश मिळण्याचा हक्क असतो. हा लाभांश दर अग्रहक्क भागांच्या विक्रीच्या वेळी अग्रहक्क भागांवर नमूद केलेला असतो, नोंदवलेला असतो. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण म्हणतो 12% प्रेफरन्स शेअर्स म्हणजेच 12% अग्रहक्क भाग, याचाच अर्थ काय, तर हे जे 12% आहेत, या 12% दराने त्या अग्रहक्क भागांना लाभांश दिला जाणार आहे. थोडक्यात काय, तर या लाभांशाचा दर भागांची विक्री करताना त्यावर नमूद केलेला असतो आणि तो नियमित स्वरूपात या अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. असे असले तरी आपणाला या ठिकाणी निश्चित लाभांश दर आणि व्याजदर यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस कंपनी आर्थिक संकटामध्ये असेल त्यावेळेस जर संचालकांनी निर्णय घेतला की यावर्षी कंपनीला कमी नफा झालेला आहे किंवा कंपनी तोट्यामध्ये आहे, अशावेळी कंपनीने लाभांश न देण्याचा निर्णय घेतला असेल तर अग्रहक्क भागधारक त्या ठिकाणी त्या लाभांशासाठी दावा दाखल करू शकत नाहीत. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना त्या वर्षीच्या लाभांशाची मागणी करता येत नाही. परंतु कंपनीला कोणत्याही आर्थिक संकटात असताना देखील कंपनीच्या कर्जावरील व्याज हे द्यावेच लागते. म्हणजे या ठिकाणी कंपनीला कर्जावरील व्याज हे कंपल्सरी द्यावेच लागते. परंतु अग्रहक्क भागांवर जर तशा प्रकारचा निर्णय संचालकांनी घेतला असेल तर निश्चित लाभांश दर असून सुद्धा भागधारक त्याची मागणी करू शकत नाहीत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग भांडवल हे कंपनीचे कायमस्वरूपी भांडवल नसून ते परतफेडीचे मालकीचे भांडवल आहे. या ठिकाणी कंपनी ठराविक कालावधीनंतर अग्रहक्क भागांचे भांडवल हे परत करते. कंपनी सुरुवातीच्या काळामध्ये अतिरिक्त म्हणजे जास्त स्वरूपात असणारी भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी अग्रहक्क भाग हे भांडवल बाजारामध्ये विक्रीसाठी आणते आणि त्यावेळी कंपनी भांडवल बाजारामध्ये हे भाग विक्री करत असताना सुरक्षित स्वरूपाचे भाग भांडवल म्हणून या अग्रहक्क भाग भांडवलाची उभारणी करत असते. कंपनी कोणत्याही परिस्थितीमध्ये न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा चुकीबरोबर सकारण सांगा यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही, कारणे द्या, किंवा कोणत्या भागांची कंपनी विक्री करू शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. थोडक्यात काय, तर कंपनीच्या अग्रहक्क भागांच्या भांडवलाचे स्वरूप हे सुरक्षित भांडवल अशा प्रकारचे असून ते परतफेडीचे मालकीचे भांडवल आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे बाजार मूल्य. निश्चित स्वरूपाचा लाभांश दर हा स्थिर असल्या कारणामुळे भांडवल बाजारामध्ये अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य हे कमी जास्त होत नाही, ते स्थिर राहते. म्हणजेच समहक्क भागांशी तुलना करता अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य हे स्थिर राहते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मूल्यवृद्धी किंवा मूल्यह्रास हा होत नाही. म्हणजे किमतीमध्ये वाढ किंवा किमतीमध्ये कमी येणे, उतार येणे हा प्रकार होत नाही. थोडक्यात काय,
तर अग्रक्क भागांचे बाजार मूल्य हे अग्रक्क भागांचा लाभांश दर स्थिर असल्यामुळे स्थिर राहिल्याचे दिसून येते. त्यानंतर आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. अग्रक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारे मतदानाचा अधिकार असत नाही. अग्रक्क भागधारक हे सहमालक असतात. ते कंपनीचे नियंत्रक किंवा व्यवस्थापक नसतात, त्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत. समहक्क भागधारक मात्र कंपनीचे मालक असतात, त्यामुळे व्यवस्थापनात त्यानंतर सभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्यांना असतो. सभेमध्ये हिशोब पाहण्याचा, निर्णय घेण्याचा, आपले मत मांडण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना मात्र असतो. परंतु अशा प्रकारचा कोणताही अधिकार अग्रक्क भागधारकांना असत नाही. परंतु अग्रक्क भागधारक हे स्वतःच्या हितसंबंधांविषयी असणारे अधिकारांबाबत मात्र मत नोंदवू शकतात. थोडक्यात काय तर अग्रक्क भागधारक स्वतःचे हितसंबंध असणाऱ्या विषयामध्ये मतदान करू शकतात. हे विषय कोणकोणते आहेत तर फॉर एक्झाम्पल भांडवल परतफेडीबाबत काही अटींमध्ये जर संचालक मंडळाने बदल केला तर त्या बदलाविषयीचे मत मांडण्याचा अधिकार, किंवा लाभांशाची थकबाकी असेल तर त्याविषयीचे मत नोंदवण्याचा अधिकार हा अग्रहक्क भागधारकांना असतो. म्हणजेच या ठिकाणी विशेष मतदानाचा अधिकार असतो, परंतु सर्वसामान्य मतदानामध्ये किंवा मत नोंदणीमध्ये त्यांना कोणताही अधिकार बजावता येत नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे जोखीम. अग्रहक्क भाग हे भांडवल सुरक्षितता आणि स्थिर व निश्चित अशा प्रकारचा लाभांश दर यामुळे सुरक्षित भांडवल समजले जाते. शिवाय बाजारपेठेमध्ये जसे तेजी मंदीचं वातावरण असते, तेजीच्या काळामध्ये काय होतं, तेजीच्या काळामध्ये व्याजदर वाढतात, तर मंदीच्या काळामध्ये व्याजदर कमी होतात. या व्याजदर कमी होत असताना जर गुंतवणूकदारांना आपला फायदा करून घ्यावयाचा असेल, निश्चित स्वरूपाचं उत्पन्न मिळवावयाचं असेल, तर ते गुंतवणूकदार अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. का तर अग्रहक्क भागांवर स्थिर आणि निश्चित असा लाभांश दर हे त्यांचे उत्पन्न असते म्हणून. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की मंदीच्या काळामध्ये व्याजदर कमी होत असताना अग्रहक्क अग्रहक्क भागधारकांना एक प्रकारचे वरदान ठरलेले आहेत. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे दर्शनी मूल्य. समहक्क भागांचे दर्शनी मूल्य ₹10 किंवा ₹1 इतके कमी असलेले आपल्याला पाहायला मिळते, की ज्यामुळे सामान्य व्यक्तीसुद्धा यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. परंतु अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे ₹100 इतके असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करणारा वर्ग हा मोठा श्रीमंत वर्ग म्हणून समजला जातो. त्यानंतर आहे ते म्हणजे हक्क भाग आणि बोनस भाग. अग्रहक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचे हक्क भाग आणि बोनस भाग मिळत नाहीत. हे हक्क भाग आणि बोनस भाग मिळण्यास फक्त आणि फक्त समहक्क भागधारक हे पात्र समजले जातात. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूकदारांचे स्वरूप. निश्चित लाभांश दरामुळे उत्पन्नाची खात्री, भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम, भांडवल सुरक्षिततेची हमी, परिवर्तनाचा पर्याय इत्यादी विविध स्वरूपाच्या विशेष अशा वैशिष्ट्यांमुळे गुंतवणूकदार अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. अशा प्रकारे आपण आज अग्रहक्क भागांची विविध स्वरूपाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. या अग्रहक्क भागांची व्याख्या द्या आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पूर्वीच्या सिलेबसमध्ये हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी 10 मार्कासाठी बऱ्याचदा विचारलेला आहे. आपल्याला नवीन आलेल्या सिलेबस पॅटर्ननुसार हा 8 मार्कांसाठी दीर्घोत्तरीसाठी विचारला जाऊ शकतो आणि म्हणूनसाठी स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक स्वाध्याय वहीमध्ये सोडवावयाचा आहे की
की ज्यासाठी प्रश्न आहे, अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा. व्हॉट इज मीन बाय प्रेफरन्स शेअर्स अँड स्टेट इट्स फीचर्स. थँक यू.